आपण पाहतात माणदेशी न्यूज, मान तालुक्याचा बुलंद आवाज। माढा मतदारसंघाच्या पिलीव गावामध्ये आपण पोहोचलेलो आहोत। माढा लोकसभा मतदारसंघामध्ये महासंग्राम सुरू असून निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। यामध्ये लोकांना काय वाटतं आणि काय नक्की परिस्थिती आहे माढा मतदारसंघाची याबाबत आपण जाणून घेणार आहोत। सर, आपलं नाव काय? माझं भीमराव बुसनर पाटील, हटकर समाज महासंघाचे मी संस्थापक अध्यक्ष आहोत। महाराष्ट्रामध्ये माझे 24 जिल्ह्यामध्ये काम चालू आहे। 24 जिल्हाध्यक्ष आहेत, प्लस समाजाच्या हितासाठी सामाजिक उपक्रम आम्ही नेहमीच महासंघाच्या माध्यमातून आम्ही घेतो। आज पाहिलं जर आज मानदेश न्यूजचे सर्व टीमचे मी सहर्ष स्वागत एवढ्यासाठी करीन की चालू माढा लोकसभेची इलेक्शनचा रणसिंग फुकले गेलेला आहे। आज वास्तविक पाहता ह्या महाराष्ट्राचा विकास म्हणा किंवा माढा लोकसभा मतदारसंघामध्ये जे झालेले रस्त्यांचा विकास असेल, असे विधायक कामं, भलं तो पक्ष कुठला असू द्या, जो हे खासदार इथून आपण निवडून दिला होता त्या खासदारांनी चांगल्या पद्धतीने कामं केली ती। आता जनता जनार्दन असती, पक्ष असतात, विरोधक असतात, बोलणारी मतं असतात, पण माझं जांभूळगाव भीमा नदीच्या काठी गाव आहे। दरवर्षी नदीला पूर येतो। नदीला पूर आल्यानंतर गावचा आणि आमच्या वस्तीचा पूर्ण संपर्क तुटला जातो। पण एकमेव खासदार असे असतील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, हे खासदार झाल्यानंतर पहिला आमच्या जांभूळगावला निधी दिला आणि गावचा आणि आमचा जो संपर्क तुटत होता दरवर्षी, तो आज तागायत संपर्क बंद झालेला आहे आणि भव्य असं 2 ब्रिज मोठे झालेले आहेत आणि गावचं आमची सुरू तो ब्रिज झाल्यामुळं अकलूज मार्गे येणारी सगळी वाहनं जांभूळ मार्गे असं पंढरपूरला जाऊ शकतात। म्हणजे जी कामं चांगली झाले त्यांचं कौतुक केलंच पाहिजे। आता प्रत्येकजण आपापलं मत मांडत असतो, त्या मताला आपण किंमत किती द्यायचं तो भाग। माढा मतदारसंघामध्ये आता शरदचंद्र पवार गटाचे जे उमेदवार आहेत ते धैर्यशील मोहिते पाटील आहेत, ते तुमच्या माळशिरस तालुक्यामध्ये आहेत, तर त्यांच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? बघा, मी मानदेश नगरीच्या माध्यमातून माढा लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना सांगेन, जे काय मी बोलतो ते माझ्या लेकराची शपथ घेऊन सांगेन, खोटं बोलणार नाही। धैर्यशील मोहिते पाटील ज्या कारखान्याचे चेअरमन आहेत, विजय शुगर, आता तो विजय शुगर न राहता विठ्ठलराव शिंदे युनिट नंबर 2 झालेला आहे। ह्याच कारखान्यामध्ये मुळामध्ये आम्ही मोहिते पाटलाचे कार्यकर्ते, पण मोहिते पाटलाचा कार्यकर्ता म्हणून आम्ही विजय शुगरला ऊस घातला। माझा 132 टन ऊस गेलेला आहे त्या कारखान्याला। आज माझ्या घरामध्ये लग्न कार्य आहे, मी लग्न पत्रिका घेऊन त्या बंगल्यावर गेलो होतो। ती बंगल्यावर गेल्यानंतर पत्रिका माझी फाडली गेली, पण माझ्या 132 टन ऊसाचा पैसे मिळाला नाहीत। जर आमच्यासारख्या व्यक्तीला जर असा अन्याय मिळत असेल तर सर्वसामान्य कुटुंबाचं काय असणार आहे? माझ्या गावामध्ये 5 एकर एक जणाचा ऊस गेला आहे, 5 एकरामध्ये 246 टन ऊस गेला आहे। त्याची मुलगी दवाखान्यामध्ये शेवटचा श्वास घेत होती। आम्ही फक्त एकच विनंती केली बंगल्यावर जाऊन, त्या मुलीच्या दवाखान्याची फी भरू नका, पण मेडिकल पुरते पैसे द्या। तर तुम्हाला सांगतो, आम्हाला बाहेर हाकलून काढलं। जर मोहिते पाटलांना जर आम्ही निवडून द्यायचं म्हटलं, जर असं गोरगरिबाची पिळवणूक करत असतील तर ह्यांना कसं निवडून द्यायचं आणि निवडून का द्यायचं? मी माढा लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना सांगेन, विजयसिंह मोहिते पाटलाला आपण खासदार केलंय, रणजितसिंह मोहिते पाटलाला केलंय, प्रतापसिंह मोहिते पाटलाला सोलापूरमधनं केलंय। ह्या मोहिते पाटील परिवाराने केलंय काय विकास केला? माझा जनतेलाच प्रश्न आहे। भावनिक मतदान कुणी करू नका। आज आपला भारत देश कुणीकडे चाललेला आहे? आज पाकिस्तान असेल, चीन असेल, भारत म्हणलं तर थरथर कापते ती। असा नरेंद्र मोदी सारखा पंतप्रधान आपल्या देशामध्ये पुन्हा होणार नाही। आधी देश महत्वाचा आणि नंतर आपण बघितलं पाहिजे। त्यामुळं उमेदवार कोण महत्वाचं नाही, नरेंद्र मोदी देशाचं नाव मोठं करतोय आणि भविष्यामध्ये 400+ नाही 420 खासदार ह्या भारतामध्ये भाजपचे येणार आणि 1 सत्ता हाती येणार। धन्यवाद सर। ओके, यानंतर